तर टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो शिवाजीनगर प्रतिष्ठाननं सन्माननीय साई संस्थानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रवी शेठजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. सन्माननीय पै रवी शेठजी पाटील साहेबांचं या मंचाकडे आगमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. उलबे नोड प्रीमियर लीगमध्ये विनंती असेल आपण या सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या विभागामध्ये नेहमीच सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे व्यक्तिमत्व सगळ्यांच्या सुपरिचयाचं सन्माननीय रवी शेठजी पाटील साहेब साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष ज्यांची आज उपस्थिती या स्पर्धेला लाभले. तर वरद एंटरप्राइजेस उलवे नोड टीमकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. कुणाल घरत आणि संघाचा कॅप्टन अमोल सेल्वम यांच्यावर फार मोठी मदार असेल. दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर प्रतिष्ठान अमरजीकडून यांचा संघ तुम्हाला मैदानामध्ये परफॉर्मन्स करत असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मात्र टीमचा कॅप्टन सिद्धेश कोळी सज्ज होतोय. दोन्ही टीमसाठी फार मोठी लढाई असेल जी बी ग्रुपमधून ही लढत मात्र खेळवली जाते. पहिला चेंडू सिद्धेश कोळीचा. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला. इथे मात्र मिडॉनला चुकी झाले. सुजितच्या माध्यमातून बॉल मात्र लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. पहिल्याच बॉलवर आलाय हा मिस फील्डचा नशिबाचा चौकार. इथे मात्र चुकीचा क्षेत्ररक्षणाचा फटका बसलाय. कुणाल घरतनं खातं उघडलंय ते या कणकणीत अशा चौकारानं. चांगली सुरुवात झाली वरद एंटरप्राइजेसची. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल कॅप्टन सिद्धेश. राईट अमोर द विकेट ना. हो चांगला बॉल होता. गुडलेन स्पॉटवर पडलेला हा बॉल. थोडीशी उसळी या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु वेग सुद्धा प्रचंड आहे या गोलंदाजाकडे. एक चांगला या परिसरामधील अष्टपैलू खेळाडू दिग्गज अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धेशला ओळखलं जातं. त्याच्यावर फार मोठी धुरा आहे या संपूर्ण संघाची. आणि या चौकारानंतर मात्र पुढच्याच बॉलवर कमबॅक करत असताना सुद्धा पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक आत्तापर्यंत. पहिला चेंडू जर नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं असतं तर तोही चेंडू कदाचित निर्धाव पाहायला मिळाला असता. सिद्धेश कोळी फाईट मोर द विकेट ना. शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र चान्स त्या ठिकाणी जरूर होती. पुन्हा एकदा सुजित धावतायत. बडावनला क्षेत्ररक्षण करतात. इथे सिंगल येईल. एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 5 या आकड्यावर. 5 रन्स ऑन बोर्ड. स्ट्राईक एंडला फलंदाज आता मात्र पाहायला मिळेल वरद एंटरप्राइजेस टीमचा कॅप्टन अमोल सेल्वम ज्याच्या नावावर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये वैयक्तिक शतक ज्यानं झळकावलंय. नेऱ्याच्या मैदानावर मात्र ती कामगिरी केली होती आणि एक बहुमान मात्र मिळालाय. फार कमी खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर मात्र शतक असतं. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये ओके 21 बॉलमध्ये ते शतक झळकावलं होतं. आणि एवढा घातक फलंदाज ओळखला सुद्धा जातो. अमोलसाठी हा बॉल बॅकवुडला जाऊन अप्पर कट करण्याचा प्रयत्न. चान्स आहे त्या ठिकाणी. गोल्डन विकेट. शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातामधून निसटला. आता मात्र पंच कडे पाहिलं जाते. झेल कॅरी झाला होता. कदाचित त्या ठिकाणी काय झालं हे कळलंच नाही कोणाला. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र बॉल हातामधून खाली पडलाय. ही वस्तुस्थिती आहे. अमोल सेल्वम पहिल्याच बॉलवर सापडला होता. पंचांची कोणती प्रतिक्रिया येत नाहीये कारण काही सेकंद तुम्हाला बॉल हातामध्ये कॅरी करणं गरजेचं असतं. आणि त्याच नादामध्ये सुजितच्या हातामधून हा बॉल पडलाय. परंतु ही फार मोठी सफलता मिळाली असती टीमला. अमोल सेल्वम सारखा फलंदाज शून्यावर बाद होणं. आणि इथे मात्र 2 धावा मिळतील त्याला. आणि खातं उघडलंय त्यांना. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. आज सिद्धेशचा हा बॉल इथे पुल करण्याचा प्रयत्न. वरची एज घेतली. बॉल मात्र चाललाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. वरद एंटरप्राइजेस संघाच्याच त्या पॅव्हलियनमध्ये जाऊन बॉल पडतोय. चौकारानं अमोल सेल्वम सुद्धा चांगली सुरुवात करते. धावसंख्या 11 वर.
धाबा संघाचा खेळाडू आहे. यावेळेचा बॉल इथे आणखीन एक संधी होती. अमोल सेल्वम परंतु इथेच सापडलाय आणि ही चुकी झाली होती. ती क्षणार्धात या चुकीची दुरुस्ती पाहायला मिळाली आणि धावचीच्या स्वरूपात का होईना इट्स अ बिग ब्लो. वरद एंटरप्राइजेस उलुबेनो टीमला लागलेला हा जबरदस्त करंट म्हणूया आपण, जोरदार झटका बसलाय. 6 धावा काढून टीमच्या कॅप्टनला मात्र परतवलं जात आहे बॅक टू द डगआउट. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धाबा लागल्या त्या वरद एंटरप्राइजेस संघाच्या 11 धाबा आणि या शेवटच्या बॉलवर मात्र अखेरीस विकेट मिळाली अमोल सेल्वमच्या स्वरूपामध्ये. नवजल येतोय परंतु पुढच्या 4 ओव्हर्समध्ये मात्र वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उलवे नोढा संघ कशा पद्धतीनं परफॉर्मन्स करणार हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो दिनेशजी पाटील बेलोली यांचा. धन्यवाद दीपक पाटील सर. ना शिवशंभू तो कैलासपती, ना लंबोधर तो गणपती, नतमस्तक मी तया चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगळमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आणि ज्या भूमीनं पावन झालं ते दीपक पाटील साहेबांच्या कर्तृत्वाला सलाम ठोकत मी मात्र उल्वा नोट प्रीमियर लीगमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. कालचा राहिलेला सामना मात्र आज सकाळचा संपवून घेतला आणि आत्ता हा आणखीन एक नवा कोरा सामना. एका बाजूला शिवाजीनगर प्रतिष्ठान तर एका बाजूला मात्र वरद एंटरप्राइजेस संघ. नाण्यापैकीचा कौल लागला तो म्हणजे शिवाजीनगर प्रतिष्ठानच्या बाजूनं आणि आमंत्रण दिलं वरद एंटरप्राइजेस उल्वेनोड या संघाला. क्या बात, सुजीतची अफलातून कामगिरी. या चेंडूवर धावा किती गेल्या याही पेक्षा महत्त्वाचं आहे की एफर्ट्स कसे होते. अफलातून एफर्ट्स लगावले. मिड ऑफला उभा होता. काय सुंदर प्रयास सुजीतचा. रिप्ले आपण पाहतोय अगदी उजव्या बाजूला झेपावत सूर लगावलाय अफलातून. अप्रतिम. 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेरामनचं सुद्धा आपण कौतुक करूया. लाजवाब कामगिरी. म्हणजे ज्याच्याकडून पहिली बाउंड्री सुटली होती त्यानंतर झेल घेता घेता राहिला परंतु आता मात्र क्षेत्ररक्षणामधला दर्जा दाखवतोय. गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ आली होती आणि ती सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र फलंदाज फसतोय. गोलंदाज दीपराज कोळी मात्र प्रभावी कामगिरी करतोय आणि सलामीर कुणाल घरातला परतवतोय. दुसरा क्रमांकाचा फलंदाज बाद. मला 60+ धावा इथे मात्र जमवाव्या लागतील. शिवाजीनगर प्रतिष्ठान अमर कडू साहेब यांचा हा संघ तर एका बाजूला वरद एंटरप्राइजेस उल्वा नोड. भास्करजी भगत साहेब यांचा हा संघ भास्करजी घरात यांचा हा संघ. 2 संघ आमने सामने लढतायत. डावखुरा फलंदाज. इथे मात्र क्षेत्ररक्षणात चान्स होती जरूर. शॉर्ट मिड विकेटला छत्रशी रेडी होता त्याला मात्र हात झेल कॅरी नाही करता आला. झोकून देण्याची गरज होती. हाफ चान्स तिथे निर्माण झाली होती परंतु हाफ चान्सला कन्वर्ट नाही करू शकला फुल चान्समध्ये. त्याच्यामुळे ही चान्स मात्र घेतली साहिल भगतनं. 1 या धावसंख्येनं आपलं खातं खोललं.
इथे पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज दीपराज कोळी आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा देत एक मोहरा टिपलाय. स्ट्रायकर मात्र नवजाल भोईर. राईट आर्म द विकेट. पॉईंटला चेंडू, कव्हर पॉईंटला चेंडू गेलाय. सुंदर कलेक्शन झालं, फेकी झाली. धाव घेण्याचा प्रयत्न साहिल भगतनं जरूर केला होता, पण तिथे मात्र रोखलं नवजलनं, कारण त्याला माहिती आहे ही रिस्क आहे. डर के आगे भलेही जीत असेल, परंतु डर पार करण्यासाठी तुम्हाला थांबावं लागेल क्रीजवर. गोटाप्याचा चेंडू नीटचा बॅटवर येत नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटला. शतरक्षक येणार, थोडीशी फंबलिंग नाही तिथे माझं सुंदर शतरक्षण. फेकी झाली. नवजलनं फक्त आपला एंड बदलला आणि एक या धावसंख्येनं धापळकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 बाद निव्वळ 15. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपराज कोळीनं काही प्रभावित केला आहे. आतापर्यंत निव्वळ 4 धावा दिलेत आणि दर्जेदार टिच्चून नियंत्रित गोलंदाजी करत मात्र या सामन्यावर आतापर्यंत तरी आपली छाप सोडली आहे. साहिल भगत पुन्हा एकदा सज्ज. क्या बात, अतिशय सुरेख. थोडासा ओरपीत चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर मात्र झपकन निघाला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापळकर धावा लागलेत. त्या प्रथम फलंदाजी करताना वर्धा एंटरप्राइजेस उलवेनोड संघाच्या त्या 2 बाद 15 धावा. तर या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय साई संस्थांचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रवी शेठजी पाटील साहेबांना या मंचावर सन्मानित करण्याची मी विनंती या संपूर्ण कमिटीला करतोय. सुधीर शेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे सचिन शेठ खरत साहेबांना ही विनंती असेल. गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे, नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देणारं व्यक्तिमत्व. सतत कोणतंही क्षेत्र असू दे, सामाजिक क्षेत्र असू दे, राजकीय क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, सांस्कृतिक क्षेत्र असू दे, प्रत्येक या क्षेत्रामधील वेगवेगळ्या व्यक्तींना मात्र नेहमीच सन्मानित ते करत असतात. साई संस्थांच्या वतीनं नेहमी प्रत्येकाचा गुणगौरवसुद्धा या मंदिरात पार पाडत असू. असं ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्माननीय रवी शेठजी पाटील साहेब, आपण या ठिकाणी आलात, आपलं आम्ही मनापासून आभार मानतोय आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं या उलवेनोड प्रीमियर लीगमध्ये. नेहमी या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा मोठं योगदान 15. असतं. त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच आपण दीपक सर पाहतोय की मी नेहमी सांगतो की सामान्य माणसामधलं हे असामान्य कर्तृत्व आहे. कारण आदरणीय रवी पाटील साहेबांचं कौतुक आम्ही सदैव आम्हाला माहिती आहे की या माणसानं पैशापेक्षाही माणसं खूप जोपासली आणि माणसं सांभाळ या माणसानं, आणि तीच माणसाची श्रीमंती अगदी माणसाच्या शेवटपर्यंत टिकते. त्याच्यामुळे सर्वसामान्यामधील असामान्य माणूस, तुमच्या आमच्यातील सर्वांच्या मनातील माणूस, आणि राजकारणामध्ये अनेक लोक येतील परंतु मनामध्ये जे कोण टिकतील तीच शेवटपर्यंत पूजली जातात. तसं हे पूजनीय व्यक्तिमत्वच म्हणजेच आदरणीय रवी पाटील साहेबांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा उल्वा नोड प्रीमियर लीग आता मात्र दिवसांगणिक डेव्हलप होतोय. आजूबाजूला बिल्डिंग्स आल्या, घरं जायला लागली आणि फ्लॅटमध्ये आपण शिफ्ट व्हायला लागलो आहे. त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा आपण आजकाल गिअर बदलतोय. चांगली ताकदीची फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, क्रिकेटर्स निर्माण करायला लागलो आहे. पहिल्या चेंडूवर हल्ला, हितेन पाटीलवर पहिल्या चेंडूवर हल्ला झाला होता, पण इथे मात्र चान्स होती, जरूर चान्स होती. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक रेडी होता. सिद्धेश कोळी संघाचा संघनायक हा मात्र झेल सोडतोय आणि अशा प्रकारे या चेंडूवर धावा आल्या. ती निव्वळ 1. नवचेल भुईरला मात्र जीवनदान इथं मिळतोय आणि धापळकर धावा 16. अतिशय दर्जेदार असा हा संघ, तो म्हणजे एका बाजूला शिवाजीनगर प्रतिष्ठान तर दुसऱ्या बाजूला वरद एंटरप्राइजेस उलवेनोड. परंतु संदीप सर, जर आपण विचार केला ना, सकाळपासून आज कमीत कमी 9-1 झेल सुटलेत. याचं कारण रिझन काही असू शकतो. कदाचित झोपमोड झाली असेल, सकाळी लवकर आलेत, परंतु आजकालच्या मुलांना 11ही खूप लवकर वाटतात. सुधीर दादा, तुमच्यासारखी मंडळी सकाळी 5 वाजता जाऊन धावायला जाते आहे, परंतु ही मंडळी मात्र 11 वाजता उठत आहे. त्याच्यामुळेच कदाचित आणखीन एक झेल आणि आत्ता चूक नाही, साहिल भगतला परतावा लागेल. ही तेन मात्र चांगली कामगिरी करताना दर्जेदार गोलंदाजी रोखून धरलाय अक्षरशः वरद एंटरप्राइजेस उलवेनोड 18 संघाला. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद साहिल भगत. संघाची धावसंख्या स्थिर, ती म्हणजे 3 बाद निव्वळ 16.
जय भवानी, जय शिवराय. मनात खऱ्या अर्थाने जयघोष केला गेला पाहिजे. ज्या माणसानं आपल्याला स्वराज्य बहाल केलं आहे त्या माणसांना सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मी नेहमी सांगतो की स्वराज्याचं सुराज्य करणं आपल्या हातात आहे. त्या स्वराज्याच्यासाठी आपणही प्रयत्नशील राहिलं गेलं पाहिजे. स्वराज पाटील मॅन फ्रॉम नाव्हा माझा क्रीजवर तर स्ट्राईकवर फलंदाज असेल तो म्हणजेच नौजल भोईर. इथे मात्र आपला अनुभव पणाला लावतोय. त्याच्या पाट्याने पोटी खूप मोठा अनुभव आहे. तो हितेन पाटील मात्र चांगली गोलंदाजी करतात. क्या बात. आल्या आल्या मी जणू काही पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलाय. अफलातून प्रयास धनेश भोईर कोपरच्या माध्यमातून, परंतु या प्रयासाला मात्र यश नाही आलं आणि चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. तर नेक्स्ट मॅच असेल शैलेश स्मृती तरघर विरुद्ध हर्ष शिलेवन नावेकाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपण्याच्या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. पहिली सूचना. तर यायचं आपण लगेचच आणि नाणेफेक केली जाईल कारण ही आपली स्पर्धा आहे. इथे रिस्क घेतली गेली आहे परंतु या रिस्क घेतली तरच आयुष्यामध्ये माणूस यशस्वी होतो. ती यशस्वी धाव मात्र पाहिली. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली आणि या 2 धावांची धापलकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच 3 बाद तब्बल 25. पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण गणेश भाविस्कर सर, त्याचबरोबर हेमंतजी कोळी सर आणि नीरज राणावत सर पॅनल. अतिशय दक्ष कामगिरी करताना या उलवेनवड प्रीमियर लीगसाठी अतिशय भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. अगदी चारी बाजूला तर गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय अरुण शेठ कोळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. परंतु इथे मात्र स्वागत केलंय गोलंदाज इथेंचं आणि या स्लॉक स्पीपचा फटका ऑन साइडला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे हा दणदणीत षटकार. धापलकर धावा लागल्या त्या तब्बल 31. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16 आणि स्वराज मात्र आपलं स्वतःचं राज्य स्वराज्य धावांचं निर्माण करतोय. काय सुरेख फटकेबाजी. आतापर्यंत पहिले 3 फलंदाज अपयशी ठरले. कुणाल घरतनं 5 चेंडूमध्ये निव्वळ 1 चौकार लगावत 7 धावा जमवल्या. अमोल शेलबमनं मात्र 3 चेंडूमध्ये 6 धावा जमवून 1 चौकार लगावला. नौजल भोईर मात्र आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 3 धावा जमवून क्रीजवर तग धरून उभा आहे आणि तिथे साहिल भगत मात्र 3 चेंडूमध्ये निव्वळ 1 धाव. चेंडू गेला. तर चेक करून दिलाय हा चेंडू. त्याच्यामुळे इथे मात्र पाहतोय आपण सिद्धेश कोळी पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या. 1 रनरच्या रूपानं मात्र अमोल शेलवम बाद झाला. दीपराज कोळीनं 1 गड्याला बाद केला आणि त्याचबरोबर सुंदर गोलंदाजी करत निव्वळ 4 धावा दिल्या. पण हितेन पाटीलनं अनुभव पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगला दिसला. त्याच्यामध्ये 1 विकेट आणि 2 धावा दिल्या. परंतु उर्वरित 3 चेंडूमध्ये मात्र तब्बल 2 षटकारासहित 14 धावा खाल्या आणि षटकामध्ये तब्बल 16 धावा. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपतोय आणि प्रथम फलंदाजी करताना तो म्हणजेच वरद एंटरप्राइजेस उलवेनवड 18 संघ जाऊन ठेवतोय. तो म्हणजे तब्बल 3 बाद 31 वर. या 2 षटकारांना मात्र बल वाढलंय ते या वरद एंटरप्राइजेस उलवेनवड 18 संघाचं. सुरेख स्पर्धा. यानंतर मात्र शैलेश मोदी तरघर शैलेशजी मोकल आमच्यातून निघून गेले. जीवाला जीव देणारा हा मित्र मात्र आपल्यातून हरपला. ही फार मोठी खंत, अगदी आयुष्यभर न भरून निघणारी गोष्ट आहे. ती सदैव आमच्या स्मरणात राहील. शैलेश स्मृती. त्यानंतर त्या समवेत असतील हर्ष 11 नावेकाडी संघ.
तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण यायचं आहे. यानंतर मात्र लगेचच या 2 षटकानंतर आपल्याला नाणेफेक केली जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर बेलपाडा गावातून बिलॉंग करणारा हा रणजित. अनोखी ॲक्शन इथे मात्र पाहतोय. अनोखी ॲक्शन घेता या खेळाडूने मात्र पहिला चेंडू टाकला निर्धाव. नवजल भोईर आणखीन एक निर्धाव चेंडू खेळतोय. आतापर्यंत 2 निर्धाव चेंडू तो खेळला आहे आणि 5 चेंडूमध्ये 3 धावा. आडव्या बॅटनं फटका खेळला आहे. डीप स्क्वेअरला क्षेत्रासाठी रेडी आहे. चेंडू त्यानं अगदी सहज उचलला. 1 बाउंड चेंडू त्याच्या हातामध्ये गेला. फेकी केली. सुंदर फेकी आली आणि निव्वळ 1 धाव. आतापर्यंत या सामन्यामध्ये खरी जान या स्वराज पाटील आणली आहे, कारण त्याने 2 षटकार चढवलेत आणि आम्ही मोठं आव्हान उभं करू शकतो या दिशेने माझा तो प्रयत्नशील राहिला आहे. पुन्हा एकदा वन्स अगेन हिट हिट आणि हिट. इट्स अ माइटी हिट. 6 रन्स. माणसानं फक्त आणि फक्त आपुलकी माणुसकी आणि आमची माणसं जपली. त्या माणसानं आयुष्यभर पैसा नाही तर फक्त माणसंच कमावली आणि आपल्याच माणसाने झटणारे आदरणीय देव पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला म्हणजे विमानतळाला दिल्याशिवाय आम्हीही गप्प राहणार नाही. त्यासाठी 24 जानेवारीपासून मात्र पुन्हा एकदा बंद पुकारण्यात येईल. क्या बात. आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट केला जाईल. स्वराज मात्र बरसतोय, अक्षरशः बरसतोय. फक्त आणि फक्त ठोकतोय षटकार. रोखुनी वादळ डोळ्यात रोखले आग. श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात रोखले आग. अरे देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. या उल्वेनोड प्रीमियर लीग मधले सलग 3 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरलाय स्वराज पाटील. अफलातून कामगिरी. काही चेंडूला पीक केला जातोय. ज्याप्रमाणे चेंडू पडतो त्याच दिशेने फटकावला जातोय. ताकद नजाकत दाखवली जाते. तंत्र माझ्याकडे किती सक्षम आहे हे दाखवलं जातोय. प्रथम 4 फलंदाज मात्र अपयशी ठरल्यानंतर 5व्या क्रमांकावर आलेल्या स्वराजनं मात्र अक्षरशः धुमाकूळ घातलाय. इथे कमबॅक केलं. रणजितनं मात्र दांडी केली. गुल. मोठा फटका आणखी खेळायचा होता, परंतु आपल्या संघासाठी मात्र बहुमूल्य धावा 26 जोडल्या, ज्याच्यामध्ये 4 षटकार लगावात मात्र परतलाय स्वराज पाटील. चव्वेचाळीस धावा धापलगडती लागल्या जात आहेत. 4 बाद 44 चांगल्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय तो म्हणजेच हा वरद एंटरप्राइजेस बुलवेनवर संघ, ज्याच्यामध्ये एकटा स्वराज पाटील लढलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण कोणताही फलंदाजानं फार मोठं इनिंग खेळली नाही. या माणसानं म्हणजे स्वराज पाटीलनं फक्त चेंडू खेळले 6, त्याच्यामध्ये तब्बल धावा जोडल्या 26. नवीन फलंदाज क्रीजकडे वळतोय सनी ठाकूर बेलपाडा. सनी ठाकूर बेलपाडा हा मात्र नवीन फलंदाज क्रीजकडे वळतोय क्रमांक 6 वर. तर गोलंदाजीच्या मार्कवर रणजितनं मात्र 2 षटकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक करून दिलाय, कारण सर्वात मोठी विकेट स्वराजला परतवलं. कोलो टाकलेला हा टप्पा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हरला शतशतक तयार होता, त्यानं मात्र फेकी केली डायरेक्ट कीपरकडे आणि सुंदर फेकी. या षटकाची मात्र सांगता होते अंतिम या एका धावेनं 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि प्रथम फलंदाजी करताना वरद एंटरप्राइजेस बुलवेनवर संघ जाऊन ठेवतोय तो 4 बाद तब्बल 45 धावा. नेक्स्ट मॅच असेल शैलेश स्मृती तरघर विरुद्ध हर्ष 11 नावेकाडी, म्हणजे कल्पेश ठाकूर विरुद्ध तकदीर पाटील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे लवकर. जसा पहिल्या इनिंगचा खेळ संपेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपली उपस्थिती अनिवार्य असेल. सेकंड तुमच्यासाठी अनाउन्समेंट.
तर नक्कीच हे षटक संपल्यानंतर दोघेही येतील, कारण दोन्ही अख्खे एका हातात हात घालून मात्र तिथे सकाळचा अल्प उपहार सुरू आहे. त्याच्यामुळे हे षटक संपल्यानंतर आपण लगेचच या आणि नाणेफेक केली जाईल. तर या पूर्वार्धामधला अंतिम षटक गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज असेल. विनीत पाटील स्पर्धेचा अतिशय उत्तम नियम म्हणजे 5 षटकांचा खेळ आणि 5 गोलंदाज वापरले जातील. प्रत्येकाला समान संधी, ती समान संधी साधली जाईल का? राईट आर्म राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू, बॅटची कळा घेतली जाते. अगदी चेंडू या फळीला चाटून जातोय यष्टीच्या हातामध्ये आणि विसावतोय. आणखी एक फलंदाज बाद. सनी ठाकूर एक धाब्यावर परतलाय. तर नक्कीच दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्याने पाहू. नजरांना बदलायला हवा, तुमची नजर बदलायला हवी, आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. तरच मात्र आपलं भविष्य उज्ज्वल होईल. कारण भूतकाळाशी लढत बसण्यापेक्षा वर्तमानाशी झगडत भविष्यकाल घडवण्यात खरा पराक्रम असतो. तो पराक्रम कोण दाखवेल? गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विनीतनं मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. इथे उडवला मिडविकेटच्या डोक्यावरून. काय सुंदर फटका आहे, सजवलाय अक्षरशः हा फटका आणि चांगला पिक करत सनी भगतनं मात्र लगावलाय पहिला षटकार. तर नक्की जिथं माझा क्रिकेटवर प्रेम दाखवलं जातं आहे, कारण हे सर्व खेळाडू आहेत ना, 16 संघ आहेत आणि 16 संघामध्ये अगदी गिने चुने सगळे रती महारथी खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकामध्ये गुणवत्ता आहे. मग तो क्रमांक 7चा फलंदाज असू द्या अथवा क्रमांक 10चा की क्रमांक 1चा, प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. आणि सनी भगत मात्र दाखवून देतोय हा मोठा फटका. षटकार धापलकावर 50 ओलांडले गेली. तब्बल 51 धावा धापलकावरती लागल्या गेलेत. विनीत पाटील हा मात्र डीप स्क्वेअरला चेंडू जाईल आणि धाव मात्र येईल ती फक्त आणि फक्त एक या धावसंख्येनं धापलकावर धावा लागत आहेत. त्या 52 धावा अजूनपर्यंत. अजून हे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्वार्धामध्ये चांगली धावसंख्या, परंतु मागच्या सामन्यामध्ये चांगल्या धावसंख्येचाही पाठलाग झाला होता. त्याच्यामुळे इथे तुम्ही ज्या धावा जमवाल त्या रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सुंदर चेंडू होता. या चेंडूला मात्र चांगल्या रीतीने अगदी बघून खेळलाय. वाईडेस मिडविकेट क्षेत्रशक्ती रेडी होता, त्याने मात्र चेंडू उचलला. निव्वळ 1 धाव मात्र येते. चेंडू नक्कीच खूप सुरेख होता, अगदी यष्ट्यांच्या मधोमध पडला होता, पण तेवढ्या सक्षमतेनं मात्र खेळून काढला सनी भगतनं आणि धावपळकर धावा 1ने पुढे सरकली 53. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका नौजलच्या बॅटमधून मात्र निघू शकला नाही आतापर्यंत. नौजलनेही 1 धाव पूर्ण केली आणि इथे आता सनी ज्यांना एक चांगला फटका लगावलाय तो आणखीन एक मोठा फटका लगावेल का? सुंदर स्क्वेअर कट, अतिशय सुरेख फटका, अतिशय सुरेख. सकाळच्या सत्रामधला हा देखना फटका स्क्वेअर कटचा. काय सुरेख फटका पाहतो, येतोय हा मात्र खणखणीत चौकार. मात्र भरधाव वेगानं ताकद लावली आणि त्या चेंडूला मात्र सीमारेषा बाहेर पाठवला. सुरेख नजाकत दाखवली आहे. आणखीन एक चांगला फटका पाहतोय. लॉंग ऑफला चेंडू जाईल. छत्रपती रेडी आहे. या सामन्याचा फक्त पूर्वार्धामधला अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे बरंच काही चित्र घडत आहे. पंच मात्र वळतायत रिव्ह्यूकडे. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसऱ्या रनसाठी रिव्ह्यू घेतला जातो. नीरज राणावत सर
नीरज रानोसा निर्णय देतील. त्याच्यामुळे संघाचे पुरस्कार दोन आहेत, ते दोघांनी इकडे निर्णय घेण्यास सुरुवात केली, परंतु नीरज रानौत सर मात्र इकडे निर्णय देतील. तर नक्कीच सामन्याचा पूर्वार्ध मात्र संपला आहे. अंतिम चेंडूवर धावा किती आल्या हा प्रश्न उद्भवला जाईल, कारण एक धाव पूर्ण आहे की दुसऱ्या रनसाठी कुणीही बोलू नका. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. नाणेफेकीला आलेली मंडळी थर्ड अंपायरसाठी आलेत बघा. चला तिथे गर्दी करू नका कोणी, फक्त अंपायर्स बघतील, विनंती असेल. दीपक सर नाणेफेक करून घ्या दरम्यान. इट्स अ नॉट आउट. 2 धावा मात्र पूर्ण. आणि अशा प्रकारे या 2 धाव्यांनी धापलकावर धावा लागल्या. त्या तब्बल 59. एक चांगलं आव्हान, स्टँडर्ड आव्हान. तर टॉस केला जाईल. गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अरुणजी कोळी साहेबांना मी विनंती करतोय, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. टॉस केला जाणार आहे. कोळी साहेब आपण इकडे. शुभ असते. टेल इज द कॉल. हेड इट इज द टॉस. तकदीर टॉस जिंकलाय. काय निर्णय? डिसिजन घेणार आणि सांगणार दोन. काय वाटतं? 2 सामने गमावले. तकदीर पाटील पहिल्या मॅचमध्ये नव्हता, दुसऱ्या मॅचमध्ये 0 बाद झाला. आता किती निर्णायक लढत आहे आणि तकदीर पाटीलचं खेळणं किती महत्त्वाचं असेल या मॅचमध्ये? या 2 मॅच तर हातातून गेलेल्या आहेत. या मॅचला काय करून जिंकायला लागेल, टीमची प्रतिष्ठा ठेवायला लागेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर डिसिजन पेंडिंग आहे. तर शैलेश स्मृती तरगर संघ. कल्पेश, काय वाटते? तकदीर पाटील 2 सामने जिंकल्यात, त्यामुळे प्रतिष्ठा पणास लागले असं म्हणतोय तो. काही केलं तरी जिंकण्याचा प्रयत्न मात्र केला जाईल. तुमच्या टीममध्ये काही चेंजेस आणि कसा संघ असेल? नक्कीच थोडाफार चेंजेस करावे लागेल. काही 1-2 प्लेयर बाहेर होते, त्यांना त्यापैकी एक तरी इन करावे लागेल या मॅचला. आणि आता पहिला सामना आम्ही गमावल्यामुळे आम्हाला दोन्ही सामने जिंकावेच लागतील काही करून. तर आम्ही पण 100% देण्याचा प्रयत्न करू आणि द्यावंच लागेल सर्वांना. कोणत्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा आहे? त्यांचा परफॉर्मन्स पहिल्या मॅचमध्ये झालेला नाही आहे, परंतु हे खेळाडू जर चमकले तर नक्कीच या मॅचमध्ये विजयाच्या समीप तुम्ही जाऊ शकता. रितेश आहे, रितेश नाव्याचा, तो 0वर रनआउट झाला होता, त्याच्याकडून अपेक्षा आहे. आशिष आहे, मनोज आहे, अंकित शिवकर आहे, धीरज आहे, भरपूर फलंदाज आहेत. आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा आमची चांगली गोलंदाजी आहे. पण त्या हिशोबात पहिल्या मॅचला आमचा गेम झाला नाही. तर सर्व चुकी आमचीच आहे आणि त्याच्यात जास्त चुकी माझीच असेल, कारण तर मी कर्णधार आहे, माझी जबाबदारी आहे ती. तर यावेळी तो हर्ष 11 नावेगाडी संघाना आणि त्यांचा निर्णय अद्यापही पेंडिंग आहे. तत्पूर्वी जाऊया आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत केलं जाईल ते सन्माननीय गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब अरुणजी कोळी साहेबांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे. सुधीर शेठ ठाकूर साहेब, या उलवान रोड कमिटी आपण पाहतोय, सन्मान्य सचिन शेठ खैरत, अमरजी पाटील साहेब वहाळ, या सगळ्यांच्या शुभहस्ते मात्र हा शुभ सन्मान सोहळा आपण पाहतोय. चला बॅट्समन प्लीज. तर नक्कीच मस्ट विन मॅच यानंतर मात्र रंगली जाईल. शैलेश मुळी तरगर बनाम हर्ष 11 नावेकाळी या 2 संघादरम्यान. तर उत्तरार्धामध्ये 60 धावांचं आव्हान आहे. 59 धावा उभ्या केल्या. स्वराज पाटीलनं अफलातून कामगिरी केली, त्याच्यामुळे या धावा मात्र चांगल्या उभ्या राहिल्या. या 60 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारे फलंदाजी करेल शिवाजीनगर प्रतिष्ठान, अमर कडू यांचा हा संघ, तर एका बाजूला मात्र भास्कर गणत यांचा हा संघ वर्धा इंटरप्राइजेस धावा रोखून धरेल का?
काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया मराठीचा गोडा बात. दीपक पाटील सर, पळसपे. थँक्यू, धन्यवाद दिनेशजी पाटील सर. तर जाऊया मॅचकडे. दुसरं सत्र तुमच्या समवेत येते. एका बाजूला शिवाजीनगर प्रतिष्ठान जो संघ आता मात्र धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय. 30 चेंडू आणि 60 धावा, प्रत्येक चेंडूमागे 2 धावा असं समीकरण असेल. 12ची सरासरी या मॅचमध्ये राहणार आहे. आणि या धावा मात्र डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल वरद इंटरप्राइजेस. सेक्टर 18 उल्वे नोड हा संघ, भास्कर शेठ घरत यांचा संघ पिंक जर्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 59 धावा, ज्याच्यामध्ये नक्कीच कौतुक केलं जाईल ज्या पद्धतीनं स्वराज पाटील जो 5व्या क्रमांकावर आला आणि त्यानं तब्बल 4 षटकारांचा खेळ सादर केला. 26 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग आपल्या टीमसाठी खेळला आणि त्यामुळेच एक चांगलं लक्ष आता मात्र उभं राहिलं आहे. पण त्या लक्ष्याला सामोरं जात असताना मात्र सलामीची जोडी शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमकडून मात्र सज्ज झाले. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दीपराज कोळी, गव्हाणगावचा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजतुल म्हात्रेला. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेनं अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि बॉल मात्र कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे दीपराजच्या बॅटमधून या चौकारानं श्री गणेशा. मात्र अगदी वॅकंट एरिया शोधला. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेमध्ये. सर्वेश कडूचा पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलंय गव्हाणगावचा खेळाडू दीपराज कोळी. सर्वेचा हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. पिचिंग जर आपण पाहिली तर अगदी फुलर लेंथ होती. ऑन साईडला फक्त स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. चांगलं कमबॅक चौकारानंतर इथे गोलंदाज सर्वेश कडूचा चावळे संघाचा खेळाडू आहे. चांगला यंगस्टार त्या टीमचा. आज मात्र धुरा दिले ती वरद इंटरप्राइजेसना. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटकडून बॉल सरकलाय. ऑन साईडला डीप मिड विकेटकडे जात असताना 2 धावा मात्र सहजतेने पूर्ण होतील. हेच करावं लागेल. दोनही सलामीवीरांना संयम सुद्धा दाखवावा लागेल. या खेळपट्टीवर 60 धावांची गरज असताना एक वेगळ्या ॲनालिसिसनं मैदानामध्ये उतरावं लागेल. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये किती धावा आल्या पाहिजेत, कोणत्या फलंदाजांच्या विकेट्स मात्र सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे सगळं डोक्यामध्ये ठेवून तुम्हाला बॅटिंग करावी लागते. लो बॉल टॉस बॉल ड्राईव्ह केला आहे. इथे मात्र बेडॉनच्या दिशेमध्ये थ्रो येईपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाले. एक रिस्की रन घेण्याचा प्रयत्न मात्र दीपराजनं केला होता. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 7 वर जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजतुल म्हात्रेला, पॅन फ्रॉम खारकोपर. 7 धावा झाल्या. चांगली सुरुवात शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाची. 12 धावांची धावगती राखायची आहे. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं फार महत्त्वाची असतील. आणि यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही पाहताय सीमा रेषेलगत पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक ऑन साईडला डीप मिड विकेटला आपण पाहतोय तर एक वाईडिश लॉंग ऑफला उभा केलाय. बाकी 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. आणि असं असताना मात्र लेफ्ट हँड नेट बॅट्समन राजतुल मात्र कोणती भूमिका घेतोय या भूमिकेकडे मात्र साऱ्यांचं लक्ष लागलंय. यावेळेचा ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर्स ड्राईव्ह, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ चाललाय हा बॉल. वेगानं मात्र सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना प्रयत्नानं आला अपयश. बॉल साईड स्क्रीनवर जाऊन आदळतोय. राजतुल मात्रेच्या बॅटमधून मात्र हा स्ट्रेट ड्राईव्हचा लाजबाब चौकार. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये असंच खेळणं नेहमी फायद्याचं ठरतं. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं वॅकंट एरिया शोधला, गॅप शोधल्या, तर तुम्हाला आउटफील्ड एवढी फास्ट आहे या मैदानाची. बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबतोय. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कबरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल येईल. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. इथे चौकारानंतर मात्र परत सिंगलला सुद्धा प्राधान्य दिलं जात आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बरोबर धावगती
तर 12 धावा. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका. फरद इंटरवाज सुलवे नोड या संघाला काही झालं तरी मस्ट विन आहे ही मॅच. त्यामुळे नक्कीच शर्तीचे प्रयत्न दोनही बाजूने केले जातील. परंतु शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं ही लढत जिंकली तर नक्कीच कदाचित ते आपल्या ग्रुपमध्ये टॉप 2ला राहू शकतात. त्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण लढत असेल. प्रत्येक लढत प्रीमियर लीगमधली म्हटली की तेवढीच महत्त्वाची असते आणि या लढतीला मात्र एक वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा सर्वेश कडूच्या आल्यानंतर गोलंदाजीसाठी मात्र येतोय तो साहिल भगत. शेलघर संघाचा अगदी चुणीदार गुणवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा गोलंदाज म्हणून या उलवे नोड परिसरामध्ये त्याच्याकडे पाहिलं जातं. एक उज्ज्वल भविष्य आपण म्हणूया उलवे नोडचं शेलघर गावाचं. शेलघर गावाचे आदर्श व्यक्तिमत्व प्रल्हादजी भगत साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. भगत साहेब आपलं पुन्हा एकदा उलवे नोड प्रीमियर लीगमध्ये सहर्ष स्वागत. आणि शेलघर गावचा गोलंदाज साहिल भगत मात्र गोलंदाजीवर आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय तो राष्ट्रुल मात्रेला. चांगला गोलंदाज आहे. प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करत असतो. चांगली ॲक्शन या गोलंदाजाकडे आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांना प्रभावित सुद्धा करतोय. येणारा काळ मात्र त्याच्यासाठी उज्ज्वल भविष्याचा असणार. यावेळचा हा फटका समोर दिला होता रडारमध्ये होता. ऑन ड्राईव्ह केलाय खरा परंतु इथे मात्र झेलला जातोय. विकेट मिळते ती साहिल भगतला. राष्ट्रुल मात्रेच्या खेळीचा अंत होतोय. पहिला झटका शिवाजीनगर प्रतिष्ठानला. तर विकेटचं पतन मात्र झालंय. पहिला मोहरा मात्र गमावलाय तो शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं राष्ट्रुल म्हात्रे च्या स्वरूपामध्ये ज्यानं 5 धावांचं योगदान दिलं आणि आता मात्र कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय सिद्धेश कोळी. एक कॅप्टन नॉक खेळावं लागेल. कॅप्टन इनिंग महत्वाची असेल या मॅचमध्ये. साहिल भगत चांगली सुरुवात केली आहे आपल्या ओव्हरला. पहिला चेंडू निर्धाव पडला आणि त्यानंतर मात्र एक मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला राष्ट्रुलकडून परंतु त्या प्रयत्नांना मात्र अपयश आलंय. महत्त्वपूर्ण विकेट गमावले शिवाजीनगर प्रतिष्ठान. तसं पाहायला गेलं तर 60 धावांचं लक्ष हे आटोक्यातलं लक्ष म्हणता येईल परंतु याच धावा डिफेंड सुद्धा होऊ शकतात. त्या पद्धतीनं जर चांगली गोलंदाजी झाली 5 ओव्हर्समध्ये 5 गोलंदाज हा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा तो 5वा गोलंदाज असतो ना त्याच्यासाठी बऱ्याच वेळा चांगले फलंदाज अगदी मधल्या फळीमध्ये किंवा शेवटच्या वेळेला मात्र फलंदाजीसाठी येतात. तीच तर खऱ्या अर्थानं गंमत आहे या स्पर्धेची उलवा नोड प्रीमियर लीगची. परंतु इथे सिद्धेश कोळी 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय. गोलंदाज तयार साहिल भगत. लेफ्ट मुहूर्त विकेटनं हा बॉल यावेळेस मात्र चेस करण्याचा प्रयत्न. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. व्हाईट लाईनच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्येमध्ये 1ची नोंद. 13 रन्स 13 धावा धावफलकावर. साहिल भगतकडून या ओव्हरमध्ये मात्र प्रचंड अपेक्षा असतील त्या संघमालक भास्करजी घरत यांना सुद्धा कारण हा एक असा गोलंदाज आहे जो नक्कीच विकेट टेकर सुद्धा आहे आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करू शकतो. लेफ्ट मोर द विकेट ना यावेळेस हा फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल येईल. एकच धाव एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 14 या आकड्यावर. पहिल्या मॅचमध्ये शिवाजीनगर प्रतिष्ठान सिद्धेश कोळी 11 बॉलमध्ये 22 धावांची खेळी साकारली होती. 2 विकेट सुद्धा घेतल्या होत्या. ऑलराऊंडर परफॉर्मन्स सादर केला होता आणि या त्याच जोरावर मात्र पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता कॅप्टन आणि सिद्धेश कोळी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फलंदाज ओळखला जातो. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि सक्षमतेनं खेळावं लागेल. आता जबाबदारी पडले कर्णधार पदाची जबाबदारी आहे. संघाला 60 धावांपर्यंत पोहोचवायचं आहे. मग त्या 5व्या ओव्हर्सपर्यंत का होईना तोपर्यंत मात्र त्याला थांबावं लागेल. या
धावा करण्यासाठी. अगदी सावधानतेनं डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. अमोल सेल्वम प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. ही लढाई आता मात्र जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. सिद्धेश कोळी विरुद्ध अमोल सेल्वम. एकेरी धावेनं खातं उघडलं जाते. सिद्धेशनं धावसंख्या 1ने पुढे चालले. ती 15 धावा धावफलकावर. आता संयम दाखवावा लागणार या मॅचमध्ये. सिद्धेश कोळीची सुद्धा कसोटी आहे, कारण त्याला माहिती आहे बऱ्याच अंशी आपण म्हणूया सिद्धेश कोळीवर मात्र हा संघ निर्भर आहे फलंदाजीमध्ये. कारण गोलंदाजी ही स्ट्रॉंग आहे शिवाजीनगर प्रतिष्ठानची, परंतु त्यांच्या अगेन्स्ट मात्र 59 धावा आल्यानंतर थोडंसं टेन्शन त्यांचं सुद्धा वाढलंय. दीपराज कोळी ऑन स्ट्राईक. साहिल भगतचा सामना करेल. लेफ्ट मोर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज. ओ फुल टॉस बॉल इथे मात्र दंडित केले लगेचच. वेस्ट राईट बीमर. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो. या 2 धावा मात्र मिळतील आणि गोलंदाजासाठी मात्र फर्स्ट वॉर्निंग साहिल भगतला मात्र देत असताना अंपायर्स हेमंत कोळी सर बाबा रे, अशा पद्धतीचे चेंडू क्रिकेटमध्ये बिलकुल अलाउड नाही आहेत आणि पुन्हा जर चुकी केली तर मात्र ही गोलंदाजी इथेच थांबवावी लागेल. हा इशारा मात्र सूचक इशारा अंपायर्सने मात्र दिलाय साहिल भगतला. धावसंख्या 2ने पुढे जाईल. जाऊन पोहोचल्या स्कोर कार्ड तो 17 या आकड्यावर. फ्री हिटचा बॉल आहे. इथे मुक्तपणे खेळण्याची संधी कॅप्टनला असेल आणि हाच बॉल निर्णायक असेल कदाचित. कडा फ्री हिटचा बॉल आहे. कसाही खेळू शकतो तो कर्णधार सिद्धेश, परंतु हा बॉल मात्र कशा चतुराईनं हाताळणार साहिल भगत हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. सज्ज होईल. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विरुद्ध डावखुऱ्या हाताचा फलंदाज, अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. फ्री हिटचा बॉल समोर खेचलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. सिद्धेश कोळीच्या बॅटमधून मात्र हा खणखणीत चौकार. हकीला धावणारी आणि नवसाला पावणारी आई एकविरा मातेचं गीत. थँक्यू. डीजे सँडी, डीजे ऋतिक, डीजे रोशन. ऋतिक रोशन यांनी चांगलं नाव रोशन केलंय संगीत क्षेत्रामध्ये. काल डीजे SDC आपण पाहिलं. संगीत क्षेत्रामधील फार मोठी नावं आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. तर धावफलकावर धावा लागल्यात त्या 21 धावा 21 रन्स. हा चौकार थोडासा आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. 3ही फलंदाजांच्या बॅटमधून एक चौकार आला होता. राजतुलनं सुद्धा चौकारानं खातं उघडलं होतं. दीपराजनं सुद्धा चौकारानं खातं उघडलं. इथे सिद्धेच्या बॅटमधून नुकताच चौकार आला आहे. तर 3 चौकारांचा खेळ आत्तापर्यंत शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमनं दाखवला आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातो. ऑन साईडला क्षेत्ररक्षण हलवलं आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी आपण पाहतोय डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. सिद्धेश तयार. साहिलचा पुढचा बॉल. अकुट टप्प्याचा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. इथे कॅप्टन प्रेशर काय असतं हे जणू आता मात्र पाहायला मिळतंय. कारण काही झालं तरी सावधानतेनं मला खेळायचं आहे. SG11 बामणडोंगरी ब्लास्टर्स संघाचे पुरस्कर्ते संघमालक मनोजी नाईक यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर गुलशनजी मात्रे उलवे नोड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉलवर मात्र सिंगल घेतली, त्यामुळं सिद्धेश कोळी ही इनिंग संयमानं खेळणार हे मात्र निश्चित झालंय. त्याची जर आपण दुसऱ्या ओव्हरमध्ये बॅटिंग पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावर. 22 रन्स आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 ओव्हर्समध्ये माझे साथी गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्र आम्हाला कळवतात 38 धावांची गरज अद्यापही आहे. त्यामुळे इथून कशा पद्धतीची भूमिका घेणार, कारण पहिली 2 षटकं जी मुख्य गोलंदाजांची होती सर्वेश कडू, साहिल भगतची संपलेत. त्यामुळे सिद्धेश कोळी एखाद्या 5व्या गोलंदाजाच्या प्रतीक्षेमध्ये तर नाही ना, अशी चुणचुण आता मात्र लागली असेल ती वरद एंटरप्राइजेस उलवे नोड संघांच्या खेळाडूंना. कॅप्टन झाल्यानंतर मात्र एक जबाबदारी पडते आपल्यावर, कारण एक तर धावांचा पाठलाग करायचा आहे. असं असताना शेवटपर्यंत खेळणं महत्वाचं आहे. कॅप्टनला चांगलंच माहिती असं मधलं पट्टीवर चिकटलाय. सनी भगत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. ओ
झेल सुटला इथे, मात्र काही झालं तरी हा झेल कॅरी व्हायला हवं होतं. इथे शिवाजीनगर प्रतिष्ठान बॅकफुटवर फेकला गेला असता, परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया सिद्धेश कोळीचं जीवनदान दिलं जात आहे. मिस टायमिंग स्ट्रोक होता, हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला मात्र झेल कॅरी करता आला नाहीये. एक धाव मात्र मिळाली आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे चालले. ती जाऊन पोहोचले 23 या आकड्यावर. सनी ठाकूर गोलंदाजी मार्कवर, पान फ्रॉम बेलपाडा गावचा खेळाडू आहे. सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे जी आपण पाहतो, आणि बेलपाडा जर पाहायला गेलं तर अगदी उरण तालुक्यामध्ये, परंतु ते पनवेल ग्रामपंचायतमधलं गाव आहे. आणि यावर्षी मात्र बेलपाडाचे खेळाडू सुद्धा तुम्हाला उलमा नोड प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सनीनं चांगली सुरुवात केली, कारण पहिल्याच बॉलवर सिद्धेश कोळीचा झेल उडाला होता. समोर दीपराज यावेळेस पुन्हा एकदा कव्हर्स मधून खेळतोय आणि बॉल मात्र चाललाय डीप कव्हरला. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर झालाय. दुसऱ्या धावेचा सहज रीतीनं पूर्ण केली जाते. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन द बोर्ड, म्हणजे इथून बरोबर 35 धावांची गरज असेल. 60 धावा करायच्या या मॅचमध्ये, अजूनही 35 करायच्या आहेत. तिसरं षटक सुरू आहे, अजूनही बराचसा खेळ बाकी आहे. आणि या दीपराज कोळी सुद्धा महत्वपूर्ण भूमिका सलामीला येत असताना निभावतोय. यावेळेचा हा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये. आता मात्र हा झेल जातोय. सलामीवीर दीपराज कोळीची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात येते. आणि या फलंदाज क्रमांक 2 शिवाजीनगर प्रतिष्ठानचा यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट. चांगली सुरुवात केली बेलपाडाच्या गोलंदाज सनी ठाकूरनं. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3च धाबा दिल्यात. एक महत्त्वपूर्ण सफलता. पहिल्याच बॉलवर सिद्धेश कोळीचा झेल सुद्धा उडाला होता, त्यामुळे याच गोलंदाजीची अपेक्षा असेल वर्ध एंटरप्राइजेस सुलवे नोड टीमला. आता सगळ्यांचं लक्ष जे असेल शिवाजीनगर प्रतिष्ठान संघांच्या पाठीराख्यांचं, ते असेल कॅप्टनवर सिद्धेश कोळी. या मॅचमध्ये मात्र काय धुमाकूळ घालतोय याकडे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. या खेळाडूचं शेवटपर्यंत थांबणं फार गरजेचं आहे खेळपट्टीवर. तर या मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला मनोरंजन पाहायला मिळेल. परंतु सद्यस्थिती जर पाहिली, वरद एंटरप्राइजेस उलवे नोड संघ थोडासा पारडं जड वाटायला लागले. इथे अजूनही जर पाहिलं तर 15 चेंडू आणि 35 धाबा असं समीकरण मात्र या मॅचमध्ये. अकुटप्प्याचा बॉल भिरकावलाय, तो डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅप्टन डिपार्ट्स. लागलाय मोठा झटका शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाचा. हुकुमाचा एक्का यावेळेस मात्र मैदान सोडतोय. सर्वेश कडून टिपलाय एक सुंदर झेल आणि संपवलाय शिवाजीनगर प्रतिष्ठानच्या कॅप्टनचा खेळ. ठाकूरचं मी विशेष कौतुक करेन. बेलपाडाचा खेळाडू मात्र आज उलवे नोड प्रीमियर लीग मध्ये आपली छाप सोडतोय. मागच्या 2 चेंडूंवर 2 सफलता, विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे गोलंदाज. आणि विकेट हॅट्रिकसाठी मात्र या प्रीमियर लीग कमिटीकडून पारितोषिक सुद्धा असणार आहे. तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल विकेट हॅट्रिकसाठी UNPL कमिटीकडून. हे पारितोषिक मात्र प्राप्त करणार का याकडे सुद्धा नजर असेल. परंतु आग ओकणारी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते, ती गोलंदाज सनी ठाकूरच्या माध्यमातून. फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय, सरळ चाललाय. शैलस्मृती तरगर संघाच्या स्क्वॉड मध्ये जाऊन बॉल पडतोय. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज हिट, 6 रन्स. तर सन्मानाने आमचे पाहुणे सुहाजी गोंधळी साहेब बामणडोंगरी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर 9+6 इथे मात्र पुन्हा एकदा
एक रंगतदार मोड मात्र पाहायला मिळते या मॅचमध्ये, कारण 7 धाबा मिळाल्या आणि या 7 धाबांच्या बरोबरीनं मात्र टीमची धावसंख्या पोहोचली ती 32 या आकड्यावर. 32 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त धाबा मात्र झाल्यात. आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. सनी ठाकूरने या ठिकाणी थोडीशी चुकी जरूर केली. एक वेगवान चेंडू टाकायचा होता परंतु त्याच्या हातामधून कदाचित निसटला आणि वेस्ट राईट मात्र दिला जातोय. दंडित केलंय गोलंदाजाला. फ्री हिटचा बॉल असेल, मुक्तपणे खेळण्याची संधी मात्र श्रेयस कोहलीसाठी असेल. इथे मात्र पहिल्याच बॉलवर खातं उघडलंय षटकारांना श्रेयसनं. गव्हाणगावचा खेळाडू आहे, डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज. इथे मात्र सामोरं जाईल सनी ठाकूरला. फ्री हिटच्या बॉलवर क्लीन बोल्ड परंतु फलंदाज सुरक्षित असेल. फ्री हिटचा बॉल होता त्यामुळं इथे बाल बचावलाय. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. तर निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 32 धावा झाल्यात. 28 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 28 धावा. निदान या बॉलवर एखाद्या चौकाराची तरी गरज असेल जेणेकरून हे अंतर मात्र 24 राहील येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12ची सरासरी आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे, संतुलित आपल्याला पाहायला मिळतंय. दोनही बाजूनी कधीही हा सामना जिंकू शकतो आणि त्याचमुळे मात्र या खेळातली रंजकता वाढले. शॉर्ट ऑफ लेंथ होता, पूल करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा बॉल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये बॉलची फील्ड करतो. एकच जाब येते, सिंगल रन. मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 33 धावा. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. तोपर्यंत जाऊया, ऐकूया एक सुमधुर संगीत. तर बामणडुंगरी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय सुहाजी गोंधळी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अमरजी पाटील साहेब वहाळ यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्या स्क्रीनवर. सन्माननीय सुहाजी गोंधळी साहेबांना सन्मानित केलं जाते. खूप खूप स्वागत आहे. उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे गुलशनजी मात्रे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याची मी विनंती करतोय. गुलशनजी मात्रे, आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. उल्वे नोड प्रीमियर लीग 3रं पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय. गुलशनजी मात्रे यांना सुद्धा सन्मानित केले जाते अमरजी पाटील वहाळ यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. स्वागत आहे. विनंती असेल पाहुण्यांना आपण आसनस्थ व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. सामना बॅलन्स आहे अजूनही. 3 षटकं संपलेत परंतु चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 3ऱ्या ओव्हरमध्ये सनी ठाकूर ज्यांना 2 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या, ज्याच्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं सिद्धेश कोळीची विकेट जी फार निर्णायक होती. इथे लो उलटाच बॉल होता. बॅटची एज घेतली आणि तदनंतर मात्र क्लीन बोल्ड होतोय. अलंकार मात्रेला मात्र पहिल्याच बॉलवर ही सफलता प्राप्त होते. फलंदाज बाद. प्रयत्न करावे लागतील आता मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता.
एका पाठोपाठ विकेट ज्या फेकल्या जातात आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन वाढलंय ते अमर कडू आणि शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचं अजूनही मॅच बॅलन्स आहे. कारण 11 बॉल 27 धावा बऱ्याच वेळा आपण होताना पाहिले असेल, परंतु त्यासाठी 1-2 मोठ्या फटक्यांची गरज आहे जेणेकरून हे जास्त धावा आहेत त्यांचं आव्हान मात्र आटोक्यात आणता येऊ शकतो. परंतु गोलंदाजी चांगली झाली. ज्या विकेट्स मात्र घेतल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये सनी ठाकूरनं 2 विकेट्स, अलंकार मात्रेनं सुद्धा पहिल्याच बॉलवर विकेट नोंदवले. ती श्रेयस कोळीची. नवीन बॅट्समन येतोय रणजित ठाकूर, ज्याच्याकडून आता फार मोठी अपेक्षा असेल. हा एक असा खेळाडू आहे हा सामन्याला कलाटणी देणारी क्षमता मात्र रणजित ठाकूरमध्ये आहे. मोराबे गावचा गोलंदाज आहे अलंकार मात्रे, ज्यानं पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त केले. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ सलग दुसरी लढत जिंकणार का, की इथे वरद एंटरप्राइजेस सुलभे नोट संघ विजयी सलामी देणार या स्पर्धेमधली, याकडे मात्र सगळ्यांची नजर लागले. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. गोलंदाज तयार. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल शैलेश स्मृती तरगर विरुद्ध हर्ष इलेवन नाभेकाडी. या 2 टीम्समध्ये घमासान युद्ध असेल. थोडं स्पीडअप करा वरद एंटरप्राइजेस. गोलंदाज तयार. अलंकार मात्रे राईट अमोर द विकेट ना. पहिलाच बॉल इथे मात्र ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय. बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल होत आहे आणि मच निडेड बाउंड्री आपण म्हणूया. रणजित ठाकूरच्या बॅटमधून गोळीच्या वेगाने निघालेला हा खणखणीत असा चौकार. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहत नाहीये. हेच प्रयत्न आता मात्र प्रामाणिकपणे करावे लागतील ते रणजित ठाकूर. त्याच्याकडून आता मात्र शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला सगळ्यात मोठी आशा असेल, सगळ्यात मोठ्या अपेक्षा मात्र या खेळाडूकडून असतील. शॉर्ट अप लेंथ होता, इथे स्लोवर वन करण्याचा प्रयत्न, पुल केला हा फटका डीप स्क्वेअरला गेला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकच धाव येते. सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. 38 धावा धावफलकावर 38 येणारे 9 चेंडू आणि 22. डीप मध्ये तैनात केला जातोय. ओव्हर द विकेट ना हा चेंडू सरळ खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला सिंगल येईल. एकेरी धावेनं फक्त स्ट्राईक रोटेट केली जाते. येणारे 8 चेंडू आणि आता मात्र 21 धावांची गरज आहे. या 2 बॉलमध्ये काही झालं तरी एक बाउंड्री तरी हवीच आहे. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाला आपलं या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल, ही मॅच जिवंत ठेवायची असेल शेवटच्या षटकापर्यंत, तर रणजित ठाकूरला या 2 बॉलवर एखादा चेंडू सीमापार धाडावाच लागणार असं चित्र सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा हा हेलिकॉप्टर उडवलाय, बॉल मात्र सरळ चाललाय. एक टप्प्यानिशी काय प्रयत्न केलेत त्या ठिकाणी, अफलातून प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लॉंग ऑन सीमा रेषेजवळ सनी ठाकूर का क्या कहना, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि धावा मात्र मिळतील. जरूर आपल्या टीमसाठी 2 धावा अडवल्यात. 2 धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव येणारे 7 चेंडू आणि 19 धावांचं अंतर आहे. 7 बॉल 19. तर शेवटचा गोलंदाज कोण असेल हे सुद्धा कोडच आहे वरद एंटरप्राइजेस सुलभे नो टीम कडून. परंतु या 4थ्या षटकाच्या अखेरच्या बॉलवर मात्र रणजित ठाकूर काय करणार याकडे खास करून लक्ष लागले ते प्रेक्षकांचं. राईट अमोर द विकेट न अलंकार मात्र तयार. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र भिरकावलाय. बॉल मात्र चाललाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. ही चांगली संधी चालून आली होती शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमसाठी. या संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. रणजित ठाकूरला चांगली इनिंग खेळत होता, परंतु आता मात्र एक सोपा झेल दिलाय. फलंदाज होतोय बाद आणि शिवाजीनगर प्रतिष्ठान संघ आता मात्र संकटामध्ये. प्रकल्पग्रस्त होतात म्यांनी घेतल्याने छातीवर घा. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या
2 विकेट्स घेतल्या अलंकार मात्रेनं. शेवटचा चेंडू जर पाहिला तर हाच निर्णायक चेंडू होता या मॅच मधला असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. रणजित ठाकूर फुलटॉस बॉल दिला होता, आमंत्रण दिलं होतं गोलंदाज अलंकारनं, परंतु हा चेंडू मात्र सीमापार गेला नाही. आणि आता येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 2-3 मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. पहिले 2 चेंडू तर फार महत्वाचे असतील, निदान एक मोठा फटका पहिल्या 2 बॉलमध्ये येणं अनिवार्य झालंय. शेवटचं षटक वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोट टीम कडून मात्र दिलं जात आहे. आज सनी भगतला 6 चेंडू आणि 19 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, या स्पर्धेचा नियम आहे. सुजित ठाकूर येतोय, दष्टपुष्ट असा फलंदाज आहे, ज्याच्या बॅटला जर बॉल लागला तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जाऊन थांबेल. अशीच शरीरयष्टी तुम्हाला पाहायला मिळते. आणि आता गरज आहे शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. सुजित ठाकूर आणि तनेश भोईर शिवाजीनगरचाच खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये आता मात्र प्रतिष्ठा लागले. येणारे 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. भुला दे डर कुछ अलग कर, हेच आता मात्र सांगत असतील शिवाजीनगर संघाचे पाठीराखे. पहिलाच बॉल फुलर लेंथ हाताळला गेला, आतमध्ये येणारा इन स्विंग पाहायला मिळाला. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद. सुजितला मात्र पहिलाच बॉलवर धावचीतच्या स्वरूपात बाद व्हावं लागते. येणारे 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. नशिबाची वाट नाही तर आता इथे मेहनत घ्यावी लागेल. कोणतंही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होत नसतं. इथे कठोर परिश्रम करावे लागतील शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमला. चांगली गोलंदाजी केले मागच्या 2 ओव्हर्समध्ये वरद एंटरप्राइजेसना. अकुटप्प्याचा बॉल होता, इथे बीट केलाय, बीट झालाय असं आपण म्हणूया फलंदाज. इथे चान्स जरूर होती, शॉर्ट ऑफ लेंथ होता हा चेंडू सनी भगतचा. आणि निर्धाव चेंडूची सांगता तनेश भोईरनं ज्या मोठ्या आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्याकडे घेतले, ज्या मोठ्या आत्मविश्वासानं सुजित ठाकूरला बाद केलंय, त्याच आत्मविश्वासानं लढावं लागेल या मॅच मध्ये. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ कडे एकच धाब येते. एकेरी धाबेच्या मदतीनं आता मात्र वरद एंटरप्राइजेस उल्बे नोट संघ मजबूत स्थितीमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. चमत्कार घडणार का? इथे मात्र सूरज कोळी ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार सनी भगत. यावेळेचा हा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफस्टम्पच्या बाहेर बरोबर पिचिंग होत आहे. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेणारा वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 धावांची गरज आहे. शिवाजीनगर प्रतिष्ठान मात्र गडद पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सनी भगत शेलगरचा गोलंदाज थोडासा व्हेरिएशन्स करतोय. इथे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलंय, बॉल मात्र चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. आणि 14 धावा असं समीकरण मात्र राहिलंय. थोड्याशा चुका झाल्या शिवाजीनगर प्रतिष्ठान टीम कडून. यावेळेचा हा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि मोठ्या फरकानं मात्र हा सामना जिंकलाय वरद एंटरप्राइजेस सेक्टर 18 उल्वे नोड. भास्करजी घर त्यांचा संघ मात्र विजयी सलामी देतोय उल्वे नोड प्रीमियर लीग मध्ये. चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतंय भास्कर शेठ घरत यांच्या आणि मच निडेड विन होतं त्यांच्यासाठी. काही झालं तरी मॅच जिंकायची होती आणि हा सामना मात्र जिंकलाय. वेल प्लेड वरद एंटरप्राइजेस. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघानं मात्र आपली दुसरी लढत गमावले. सोमनाथजी मात्रे आता तरी तुम्ही व्यासपीठावर या, कारण आता संघ जिंकलाय. कारण कदाचित त्यांनी शपथ घेतली असेल जोपर्यंत संघ जिंकत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. तिथे कॅश प्राइज येते. शिवाजीनगर प्रतिष्ठान संघाचा खेळाडू सुजित ठाकूरसाठी जो अफलातून त्यानं एफर्ट्स दाखवले होते, अगदी
एखाद्या यंगस्टारला लाजवेल असे एफर्ट्स होते. आम्ही सुद्धा वारंवार ते पाहिलं. उजव्या बाजूला झेपावत हवेमध्ये मारलेला तो सूर आणि त्याच्यासाठी शिवाजीनगर प्रतिष्ठान टीमचे